हरिओम. कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. आपण संवाद साधत आहोत जळगावच्या ज्येष्ठ साधिका अंजुताई लोखंडे यांच्याशी. हरिओम अंजुताई. हरिओम. अंजुताई, आता मला एक प्रसंग आठवतो की आई पाचोऱ्याला आल्या होत्या तळणीकर सरांच्या घरी, तेव्हा तुम्ही पण त्यांच्या समवेत आल्या होत्या. तर त्यावेळेला तुम्हाला निश्चित काहीतरी अनुभव आला असेल, तो आमच्या बरोबर जरा सामायिक करा ना. म्हणजे आई मला म्हटल्या की तू चलते का ग, मी पाचोऱ्याला जाते. तर म्हटलं आई पण सतीशचं स्वयंपाक करायचं आहे मला. तर म्हणे मी त्याला विचारते. मग आईने विचारलं तर सतीश म्हटलं स्वयंपाक करून घेतल्यावर मला चालेल. मग आईने मला नेलं तेव्हा नेलं आणि मग तरणीकळ्यांकडे होतो आम्ही. संध्याकाळी तरणीकळ्यांकडे मुक्कामी होतो. थंडीचे दिवस होते तेव्हा. झोपलो, आई पलंगा झोपल्या, आईच्या खाली बाजूला मी झोपले. आई म्हणे मला फार थंडी वाजते असं अगदी हे करत होतं. आईंच्या याच्यावर एक ब्लँकेट, दुसरी चादर, परत ब्लँकेट असं टाकत होत्या. तरी आई म्हणे मला थंडीच वाजते. का गं, मला एवढी थंडी वाजते, तुला नाही वाजत? म्हटलं आई मला कशी काय वाजणार ना, माझी थंडी ही काय वाजते. मग आई हसल्या. लबाडच म्हणायच्या मला, काय लबाड आहे ग. तर म्हटलं नाही आई खरंच आहे ना. मग आई हसल्या. मग झोपलो. झोप कसलं येते, रात्रभर आईंच्या जवळच होतो. सकाळी आंघोळी वगैरे झाल्या, तळणीकळ्यांकडे पूजा वगैरे झाली आणि मग यांच्याकडचं बोलवून आलं आपलं किशोर दादांकडचं नाश्त्याला. किशोर जोशी म्हणजे माझ्याकडे. हां. तर माईंनी हो म्हटलं. मग आम्ही गेलो नाश्त्याला. अगदी मोठा हाल भरलेला. साधक वगैरे काही बाकीचे होते आणि शिरापोहे केले होते अंजुताईंनी. आई अशा आई बसल्या आणि मग मला म्हणे लवकर तू पण खा, म्हणजे आपल्याला लवकर जायचं आहे. जेवायला घरी जायचं होतं रेमंड कॉलनीत. मग आम्ही नाश्त्याला बसलो. आईंचं आधी थोडं खाऊन झालं होतं. मला म्हणे तू पण बस. मग मी अशी बसले आणि मी खाता इकडे आई म्हटल्या आणि आईच्या ताटातलं संपलं होतं. तर अंजुताई गेली. आई काही हवं आहे का? हो, मला थोडं आण. आणि मला आईंनी बोलवलं. अंजुताई घ्यायला गेली. तर अंजुताईने काय केलं, माझी डिश उचलली. मी खातच होते. माझी डिश उचलली आणि तिच्यात शिरा आणि पोहे घेतले आणि आईला वाढले. तर आईचं बोलणं झालं आणि मी आले. डिश कुठे आहे माझी? भाई कोणी घेतली असेल? अंजू तू डिश घेतली का ग माझी? म्हणे तुझी होती का? म्हटलं हो. म्हटलं तू काय केलंस? म्हणे तिच्यातच शिरा पोहे वाढले आणि ते आईला. अरे बापरे, आता काय करू, एवढा हाल भरलेला. आईच्या पुढचं ताट हे करू शकत नव्हते. अवघड प्रसंग. आणि गुरुरा उष्ट खाणं म्हणजे माझ्यावर पाप आलं ना, भयंकर पाप आलं. आईकडे आई मस्त खाली बसून खात होते आणि माझं तळमळ. खाण्यात कुठे माझं चित्त. मला एकच की मला पाप चढलं, गुरूंना हे खाल्लं. असं करत ते झालं. गाडीत पण बसल्यावर किती सांगायचा प्रयत्न केला पण नाहीच, ऐकूनच घेतलं नाही. म्हणजे बोलायचीच नाही तर काय प्रश्न आला. अबोला धरला म्हणजे लक्षच नाही द्यायचं ना. आणि मला तळमळ, त्या विषयाकडे लक्षच नाही. आणि मला तळमळ, मला पाप चढलं. सद्गुरूला खाऊ घातलं. म्हणजे घरी गेलो, घरी नाही, घरी चैतन्य आलेले, चैतन्य स्वामीजी होते, प्रमोद महाजन. मग ते त्यांचं चाललं होतं आणि माझ्या डोक्यात म्हणजे तेच विचार. मग ते म्हणे काय लबाड आहेस ग म्हणे तू, पाद्यपूजा तुझे साधक करतात आणि तू वरती जाऊन बसलीस म्हणे.
म्हणजे जेव्हा आपण पाद्यपूजा करतो आई खाली नसते, आई वरती असते, म्हणजे तिच्यात नसते. तेव्हा कळलं ते. तर म्हटलं का रे, म्हटलं असंच बोलणं होतं माझं. म्हटलं तुला समजलं की आई वरती गेली, आमच्यासारख्यांना काय कळेल ना. आम्ही तर म्हणतो आईने पाद्यपूजा करून घेतली आमच्याकडून. तर म्हणजे काय म्हणते रे हिला बाळ, आई असं म्हटल्या. बस तिथे विषय म्हणे आई असं असं म्हणते. पण माझ्या डोक्यात ते होतं की आईना मी केव्हा सांगू. बर. जेवणं झाली ते झाली, घरी जा म्हणे तो सतीश वाट बघतोय. पण माझ्या घरी चित कसं लागेल, रात्री पण नाही, झोप नाही. मी आईंना उष्ट खाऊ घातलं, म्हणजे मी पाप केलं. खरं. माझ्यावर केवढं पाप चढलं. रात्र गेली, सकाळी यांचा डबा वगैरे केला, 10 वाजता मुलं गेली शाळेत. की 31 पळाली. आली, आई खुश होत्या ना. नमस्कार केला. आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो. काय सांगते आई, काल ना असं असं झालं. हो का, बर. कोणाला सांगू नको हा. अरे. मी एवढं दिवस रात्र बघतोय, मग कोणाला सांगू. अजाणतेपणाने घडलेली चूक आणि तुमचा प्रेमळ भाव यांनी किती मोठ्या मनाने पदरात घेतला, पोटात पण घेतला. फार सुंदर असं हा. पण ती तुमची मनस्थिती म्हणजे समजण्यासारखी आहे. म्हणजे अवघड आहे, अवघड आहे, खरंच अवघड आहे. आता आपण येऊ तुमच्या सतीश बद्दलचा एक अनुभव. एकदा तो आजारी पडला आणि त्याला डोळ्यांनी दोन नाही, वस्तू दिसायला लागल्या. म्हणजे सतीश राखी पौर्णिमा होती आणि माझा भाचा राखी बांधायला आला मला. तर म्हटलं अरे पेढं घेऊन ये. तो पेढं घ्यायला गेला आणि ते सविताचं घर आहे ना, तिकडनं तो असं सरळ जात होता आणि तिकडनं गाडी आली तर त्याला ठोकल्याबरोबर तो तिथेच खाली पडल्याबरोबर त्याला शुद्ध नाही. मग मला घरी सांगत आल्या की बाबा सतीश असं असं झालं. त्याला लगेच दवाखान्यात नेलं आणि तिथे डॉक्टरांनी इंजेक्शन लावलं. मग मी आईला नमस्कार केला, म्हटलं आई काय झालं ग. गेले, मग डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलं, डोळ्याला पट्टी. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूला मार लागला होता त्याच्या मागच्या. तर म्हणे की जर याला नाही दिसलं तर याला बॉम्बेला न्यावं लागेल. आता परिस्थिती ही एकटे कमवणारे, यांना पगार कमी होता आणि आम्ही खाणारे. आई कसं व्हायचं. तर बॉम्बेला आले तर बॉम्बेला थोडा पैसा लागत नाही, कसं करायचं. सारखं आईला प्रार्थना. महिनाभर त्याचे डोळे बंद. आणि मग आई येणार होत्या. मग आई मी आली का पहिल्यांदा सतीशला भेटायला, मी घरी पण नाही जाणार म्हणे, पहिल्यांदा सतीशला भेटायला जाईल. आणि आई येण्याच्या आधी 2च दिवस आधी पट्टी सोडली आणि त्याला दिसायला लागलं. मग सारखं महिनाभर सारखं हे होतं. प्रार्थना माझी तेच की आई मी बॉम्बेला जाऊ शकणार नाही, परिस्थिती नाही माझी, कसं व्हायचं माझं, कसं व्हायचं. आई म्हटल्या की अरे मला सतीशला बघायला जायचं आहे. तर सतीशचं स्टेशनवर आला. अरे सतीश मला तुलाच बघायला जायचं होतं, तू इथे कसं काय. आई म्हणे माझी कालच पट्टी सोडली म्हणे. आणि त्याला नीट दिसायला लागलं नीट आईंच्या दिसायला कृपेने. आणि कुठल्याही ऑपरेशन शिवाय हे शक्य नाही. झालं. म्हणजे गुरूंची मुलांवरही किती कृपा होती. मुलांवरनं मला पुन्हा त्या प्रश्नाकडे यायचं की तुम्ही लहान मुलांना सोडून दोघी जणी जायच्या, आई कधी ओरडल्या नाहीत का त्याच्याबद्दल. आईच बोलवायचं तर ओरडण्याचा काय प्रश्न आला. किंवा आता लहान मुलं आहेत जावा घरी असं पण नाही कधी. नाही, कधीच नाही म्हटल्या. तुपावरून कसं होत्या की मुलांना आम्ही खायला द्यायचो नाही आणि पंचारतीत घालायचो, आरती करायचो तर आरतीत घालायचो. परिस्थिती सीमाची बी हे नव्हते तेव्हा. आणि माझे ह्या पोरं यायच्या ना आमच्याकडे सण असला की पोरं यायचे सर्व. साधक बंधू. हो, सर्व यायचे पोरं. कारण त्यांचं एक घर म्हणजे हक्काचं होतं. अंजुताईचं ते घर कुलूप हक्काचं. उघडणार, काय खायचं ते खाणार, भांडी धुवून ठेवणार, परत कुलूप लावून जाणार, असं होतं त्यांचं. मग आई म्हटल्या की काय म्हणे मुलं आया असतात, पंचारतीत तूप घालतात, देवाला आरती करतात ते वाहतात आणि मुलांना खाऊ घालत नाही, मुलांच्या पोटातून काढतात ना
आरतीत टाकतात म्हणून. मुलांना डालडा खाऊ घालतात. हो, डालडा खाऊ घालतात. आणि पंचारतीत लोणकडी तूप. घालतात. मग तुम्ही त्याच्यानंतर काय केलं? नाही मग काय करत होतो की मग मुलं पण बदललं का मग? हा बदललं का मग? बदललं. म्हणजे आईना किती बारीक लक्ष आईचं फार लक्ष असायचं हं घरात. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की आईंच्या खोलीमध्ये रात्री झोप आली नाही. असे मिरजेत किंवा जळगावमध्ये जेव्हा तुम्ही आईंच्या बरोबर रात्रीला असाल सेवेला, बापरे, म्हणजे त्यातले अनुभव सांगा. त्या मीनाताई होती ना, मीना मावशी, तिला आम्ही सांगायचो, अय बाई तू रात्रीचा घे, रात्री झोप लागते आम्हाला, आम्ही दिवसभर काय करू पण तू रात्री मीना कानविंदे. कानविंदे ती होती आमच्या बरोबर. तर एक दिवशी काय करायच्या, अंजू आज तूच थांबायचं. आईंनी सांगितलं. हो, आज तूच. अरे बापरे, आता रात्र कशी जायची. आणि आई झोपायच्या नाही ना, आई झोपायच्याच नाही. सारखं लक्ष ठेवायला लागायचं आईकडे, सारखं. म्हणजे अक्षरशः असंच, उठते का बाथरूमला, उठते का बाथरूमला, असंच. रात्र निघून जायची. मग ध्यानाची वेळ व्हायची, मग त्यांचं आवरा करायचं. मग दुसऱ्या दिवशी परत दुपारी काय व्हायचं, मग जेवण झालं की असं वाटायचं की आई केव्हा झोपेल, आई केव्हा झोपेल. म्हणजे रात्रीची झोप नाही, आई केव्हा झोपेल. आई गप्पाच मारणार. आपण कधी असं सरकलं तरी आई, अंजू इकडे. असं वाटायचं की आई तू केव्हा झोपशील मनातून, तू झोप मला झोप लागते. तुम्हाला कशा काय झोपा लागतात, या शब्द, तुम्हाला कशा झोपा लागतात, मला झोप नाही लागत ना, तुम्हाला कशा काय झोपा लागतात. इतकी कडी परीक्षा. मग आईंनी मला एकदा बोलवलं, मी असं मागे सरकायचे. मग पुढे आई, अगं पुढे ये तू. काय आई, अगं तुला पण माहेरचं प्रेम मिळालं नाही ना, मला पण माहेरचं प्रेम मिळालं नाही. आई म्हणाल्या. आई म्हटल्या अक्षरशः ठळ, तुला पण माहेरचं प्रेम मिळालं नाही, मला पण मिळालं. मी आहे ना. अजून काय आशीर्वाद पाहिजे की गुरूंनी आपल्याला इतकं जवळ घ्यावं. खरंच खूप भाग्यवान आहात. एकदा आई जळगावला तपोवनात मुक्कामी आल्या होत्या. हो. आणि तिथे तर तुम्ही त्यांच्या सीमाताई, अंजुताई आईंच्या आसपास असायच्याच, पण काही कारणाने तुम्ही आईंपासून काही भेटल्या नव्हत्या, असं काही नाही, प्रसंग ते झाला? काय झालं, आई नाशिकला होत्या आणि आई पडल्या. त्यांच्या हिच्यात राजू धर्माधिकारी होते आणि त्यांच्या चटईत पाय अटकला आणि त्या पडल्या. आणि आई लगेच दुसऱ्या दिवशी येणार होत्या आपल्याकडे जळगावला. सर्व साधक गोळा झाले. सर्व साधक नाही म्हणायचे की आई एवढं लागलं तुम्हाला. आईला गोऱ्या आधीच तेज मावत नाही आणि गोऱ्या आणि ते सर्व लाल बुलू सर्व जखमा. नाशिकचे साधक म्हणायचे आई जाऊ नका तुम्ही. नाही नाही, माझे साधक वाट बघताय. तर आई संध्याकाळी आल्या जळगावला. मग सर्व साधक जात होते बरोबर पाहून. आता ते दूरनंच आम्ही पाहिलेलं होतं, तर आम्हाला हिंमतच नव्हती होत जायची. कसं जायचं, रडायलाच यायचं आम्हाला ते पाहून पाहून सारखं. मी दुसऱ्या दिवशी 11 वाजल्यापर्यंत तरी गेलो नाही आम्ही. आईनेच बोलवणं पाठवलं आणि इकडून बसवलं तिकडून बसवलं. आई सर्व सांगत होते की अगं मी कशी पडली, काय पडली. नाही, तो एक आणि तेव्हा म्हटले, आई कोणीतरी विचारलं, आई तुमची तब्येत कशी काय. माझी तब्येत विचारायचा अधिकार फक्त दोघींनाच आहे, दुसरं कोणीच विचारू शकत नाही मला. अंजुताई आणि सीमाताई. केवढा मोठा अधिकार प्राप्त केला होता तुम्ही. धर्माधिकारी भाऊ अजून बी म्हणतात त्यांना. हो, ते आठवण करून देतात. माझ्या समोर पण बोललेले आहे म्हणे. म्हटलं अरे तुम्ही लोकांनी या बिंडोक लोकांना घेतलं नसतं ना, म्हणून आईंनी ते जवळ केलं, म्हणून तुम्ही तरी तेवढं आम्हाला हे करता. आई सर्वांची आहे म्हटलं आणि सर्वांवर प्रेम करते. एकदा जळगाव तपोवनात एक किस्सा घडला होता. साधक आईंची वाट बघायच्या, पण त्यावेळेला आईंना तुम्ही तुमची वाट बघायला लावली होती. म्हणजे सकाळी नाश्ता झाला, 10 वाजता जेवण झालं, हे लोकांचा डबा देऊन झाला
आणि मग मी गेले. मग स्वयंपाक करावा लागायचा आम्हाला, सीमाला आणि मला. तर सीमा आलेलीच होती आधी. मग मी गेली आणि आई थंडीचे दिवस होते, नाश्ता करून ते बाहेर बसायच्या खुर्ची टाकून. आणि मग मी आली तर नमस्कार केला. काय म्हणे, मी केव्हाची वाट बघते आहे तुझी आणि तू आता आली, मी 9 वाजेची इथे बसली आहे. तर म्हटलं काय झालं, भक्त रोजच परमेश्वराची वाट बघतो, आज परमेश्वराने भक्ताची वाट बघितली तर काय बिघडतं म्हटलं. बापरे, केवढं धाडस आहे बरं का. आणि हे धाडस फक्त तुम्हीच करू शकता असं आत्ताच्या मुलाखतीवरनं मला लक्षात येतं बरं का. म्हणजे आणि मग त्याच्यावरती आई काय म्हणाल्या? हसल्या, बघ ग म्हणे काय म्हणते आणखी. म्हणजे बाहेरच्या माणसाला हा प्रसंग किती ऑड वाटेल ह्याची मला कल्पना येऊ शकते. बाहेरचा माणूस म्हणजे साधक आला जो आईंपासून 4 हात लांब आहे, मान खाली घालून बसलेला आहे आणि आईंच्या पुढे ज्याचं ब्र निघत नाहीये तोंडातून आणि भीतीयुक्त आदर आहे. भीतीयुक्त आदर आहे. नाही, भीती तशी वाटलीच नाही. नाही, तुम्हाला नाही वाटली, पण बाकीच्यांना त्यांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे तुम्ही मग घोर अपराध केलाय. नाही, पण भीती का वाटली नाही, कारण तो सद्गुरू कळलाच नव्हता ना, बरोबर. फक्त आईच बघितली ना. पण दुसरी गोष्ट, तुम्हाला सद्गुरू कळले नाहीत, पण सद्गुरूंना तुम्ही कळाला होतात आणि सद्गुरूंनी तुम्हाला जवळ घेतलं होतं, म्हणून तो अधिकार होता. आई तेवढा जीवच लावला नाही. बरोबर. आणि पहिल्या भागामध्ये आपल्या या पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये सीमाताई आणि तनुजाताई आल्या होत्या. हम्म. तर आईंच्या 3 वाघिणींमध्ये तुमचं एक नाव होतं. हो. आता तुम्ही एकटे आहात, आता एकटी वाघिणी ते आहे माझ्यासमोर. या वाघिणींनी काय काय पराक्रम गाजवले ते मला सांगा. या वाघिणींनी म्हणजे आई जेव्हा आईंची 75 होती तेव्हा पण आईंनी आम्हाला, आमची परिस्थिती नव्हती सारखी जायची, आम्हाला पत्र पाठवलं की तुमची आई म्हातारी झाली आहे आता, तर तुम्ही यावं. आम्हाला माहिती आहे तुमच्याजवळ परिस्थिती नाही, तर मी पैसे जे पाठवते ते तुम्ही घ्यायचं आणि यायचं. आम्हाला मोठा राग आला, हे पैशावर विकत घेते का आपल्याला? बापरे. हे पैसा आम्ही पैशासाठी येतो का तुझ्याजवळ? आम्हाला जे काय पाहिजे ते दे. मग आम्ही एक आईंचे पोचलेले, निर्मला मावशी म्हणून होत्या, मग त्यांच्याकडे गेलो. त्या पोचलेल्याच होत्या, आई त्यांना सखी म्हणायच्या. म्हटलं मावशी बघा असं असं आईने केलं. अहो म्हटलं आम्ही का आईंना याचं, अगं म्हणे तसं नसतं म्हणे, एक परिस्थिती आईंना पण हे आहेत की तुमचे बी 3 मुलं खाणारे कमवणार हे आहेत, म्हणून आईने हे केलं, प्रेमाचं हे आहेत म्हणे. आम्ही गेलो, आम्हाला त्या पैशाचंच नव्हतं. गेलो ना, नमस्कार केला. तेव्हा 75 होती ना, मग कार्यक्रम होता, मग लाडू करणं एवढं सर्व करायचं कोण नव्हतं. आम्ही 2 जणी अशा हांड्या पण उचलायचो, मोठे मोठे पातेले ह्या पण होत्या तेव्हा. असं उचलायचं नाही म्हणजे एक पुरुषासारखंच ना, कसलं भानच नसायचं की आपण स्त्री आहोत का एक कोणी नाव पाडेल, हा भागच नव्हता. तर आई म्हणायच्या की मला ह्या 2 आल्या की मला कसली काळजी नसते, ह्या माझ्या वाघिणी आहेत. वा, केवढी मोठी. म्हणजे या 2 आल्या की 75च्या वेळेस पण नाही एवढं लाडू करणं, एवढं मोठे मोठे पातेले नेणं, मध्ये एवढं 3-4 दिवस हे केलं. पण ते पैसा, त्या पैशावरून राग होता ना त्या भाड्यावरून. मग ते भाडं गेल्याबरोबर आईच्या याच्यात दिलं, पाकिटचं टाकून, नमस्कार बाहेर. रडली फार रडली की तू काय केलं असं, आम्हाला या पैशासाठी आम्हाला हे केलं का? आणि त्या आईंनी ते नंतर बघितलं की ना परत पैसे केले. ही गोष्ट लागली आहे म्हणा आईला बी लागली बर की मी आई आहे ना, मी परिस्थिती जाणते की त्यांना तू परत केले पैसे मला. मग जायच्या वेळेस, मी परत जायच्या वेळेस आम्ही, आई बोलायच्या नाही, मौन का पैसे परत केले. आईंनी कट्टी घेतली. नाही, पैसे घ्याल तर बोलेल, नाही तर नाही. मग काय करायचं, बोलायचंच नाही, जायचं आलं तरी पैसे घेशील तरच बोलेल. मग काय केलं, आईने जे पैसे दिले होते ते पण घेतले आणि जे पाकिट होतं ते पण घेतलं. आणि तेव्हा कट्टीची बट्टी झाली. मग घरी गेल्यावर अरे
पाकिट बी आणि पैसे बी, म्हणजे कितलं लोभ आणखी. आईचं पत्र आलं, अगं तुम्ही पाकिट पण घेऊन गेलात. त्याच्यावर आई तुमची आई आणि तू पाकिट पण घेऊन पाकिट पण घेऊन गेला. खूप सुंदर. ते पाकिट नंतर परत केलं. हो, परत केलं आम्ही. पैसे घेतल्यावरच बोलले, हा तोपर्यंत नाही. म्हणजे आई पण तितक्याच आई पण तेवढीच होती, जिद्दी आणि हट्टी जिद्दी होती. होती. म्हणजे एकदा तर डोकं दुखत होतं, तर राग होता ना, मी जायचीच नाही वरती, न दे तिकडे, दुखू दे, डोकं दुखतं तर. आईने बांधून गिनून घेतलेलं होतं डोकं, हा. पण चैन कुठे पडते आणखी आईचं डोकं. आई ते कळवळत होत्या, राहिले, गेलंच नाही. 2 तास झाले, 3 तास झाले, म्हटलं नाही जायचं. मग गेली. आई डोकं दुखतंय का तुझं? आई हो ग, माझं डोकं दुखतंय. मग डोकं तुम्ही चेपलं. हो. मग तेव्हा अरे आईच्या पाठीवर बुक्के मारले. बाप अरे बापरे. तो काय प्रसंग गॅस होता? आईला गॅसेस झाले होते. अंजू इकडे काय आई? अगं हेमंत बुक्के, मला गॅसेस झाले की हेमंत बुक्के मारतो तसे बुक्के मार. आता हेमंत भाऊ बुक्के कसा मारतोय मला काहीच माहिती नाही. सुरू पाठीवर धब 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 धब, माहितीच नाही ना, म्हटलं करायचं. काय आहे का गुरुला मारायचं की नाही? पण मग ते काय, पण तुम्ही गुरु आज्ञेचं पालन करत होता. पण आई ओरडल्या का काय, हळू मारतीये जोरात मारतीये असं काय आई नाही, म्हटलं? गॅसेस निघत होते ना आईचे. बर ढेकर सगळे बाहेर हा, पडत हा, होते. बाहेर पडत. अगं असाच हेमंत मारतो. बर अच्छा. आईने तुमच्याकडनं ही वेगळी सेवा करून घेतली. हो, पण ती आईची लीला होती. ही आई परीक्षाच बघत होते बाबा. एकदा तर आईंचं हे होतं, दुखत होतं. पोट. सर्वे साधक येत होते, जात होते, येत होते. मला म्हणे चढायचं नाही तू वरती, कारण मला काही कळत नाही ना, कोणीच येऊ द्यायचं नाही. हे औषध दे, ते औषध दे. मी खालून फक्त अशी बघायची, कोणी येऊ द्यायचं नाही. मग आईंनी खाली जा अंजू इकडे. काय अगं माझे गॅसेस हे झाले, ते वीट आण म्हणे तू, आणि हे गॅस आहे ना ते गॅसवर तपव आणि माझं शेक. आता वीट तापवून माझ्या हाताला एवढा चटका लागायचं, तर त्या माऊलीला किती चटके लागले असतील. बापरे. खरंय. ताईने त्या विठीने शेकून. धन्य ती माऊली, धन्य ती माऊली, धन्य धन्य तुमची ती. सेवा. वा. खरंच म्हणजे आईच्या सहवासात तुम्हाला काही चमत्कार कधी पाहायला मिळालेत का? हो, आईचं आई कधी म्हणायचा ना, अगं माझ्या पाठीवर राग होते, जरा बघ ग. त्रिशूळ म्हटलेलं, बर. पण असं हेच नाही, नमस्कार काही हे नाही. आई लाल लाल पाठ झाली आणि त्रिशूळ म्हटलाय. बर. अगं ओलं फडकं जरा ओल्या फडक्यानं जरा हे करते. मग असं ते ओल्या फडक्यानं असं आग व्हायची ना फार आईंच्या पाठीला. मग ते ओलं फडकं लावायचं सारखं, मग तेव्हाच उष्णतेनं कोरडं होऊन जायचं, परत लावायचं. वर्षात दिंडीला गेली होती त्यावेळेस तो काय अनुभव होता? वर्षा दिंडीला गेली होती तर एक नाला होता आणि त्याच्या आंघोळीचे सर्व साधक होते, आणि वर्षाने डोकं धुतलं आणि तिथे एक आत्मा होता. तो आत्मा असा होता की त्यांना सुंदर पाहिजे होते. स्वप्न होतं त्या ह्याचं, तर ते स्वप्न अपुरं राहिलं. त्याच्या आतच मुलगा वारला. मग ही दिसली, मग सारख्या हिच्यात तिने प्रवेश केला वर्षामध्ये. मग वर्षा एकदम घरी आली की तिला जो झटका यायचा, एकदम आता जाईल असं व्हायचं तिला.
आणि तिला तसं ॲडमिट करावं लागायचं आम्हाला. असं एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं. मग मुग्धा वहिनी आणि हेमंत भाऊ येतच होते. ते त्यांना कळवलं की असं करता करता तर मला मुग्धा वहिनी म्हणे, अगं तू आईला का नाही सांगत? तर म्हटलं आई काय म्हणतात की माझ्यावर तुमचा विश्वास नाही का, तर कसं काय आईला सांगायचं? मग असं परत झालं तिला. म्हणजे ती इतकी बारीक होऊन गेली वर्षा की तिला अगदी दिसायचीच नाही, कारण ती कायम झोपलेली राहायची त्या याच्यामध्ये. आम्हाला बी प्रश्न पडला की काय करायचं पोरचं आता. मग मुग्धावीने आल्या, त्यांनी पाहिलं, मग त्यांनी आईला कळवलं. हेमंत भाऊला सांगितलं, हेमंत भाऊने आईला कळवलं. आणि तेव्हा विज्ञानंद ऋषिकेशला जात होते. मिरजेहून जळगावला आले होते. नाही, ऋषिकेशला जात होते मिरजेवरून. हम्म. आणि ते पायऱ्याच उतरत होते आईंच्या. तेव्हा आई मिरजला होत्या. हो. हम्म. मग आई ते त्यांनी ऐकलं, मग ते वरती आले आईजवळ. मा कुछ देना है? तर आई म्हटल्या हो, तीर्थ वगैरे दे म्हणे, आणि ते भुसावला येतील कोणीतरी, मी सांगते फोन करून, भुसावला येतील, मग तू त्यांच्याजवळ दे म्हणे, आणि मी आहे, काळजी करू नकोस, माझं लक्ष आहे, असं सांग त्यांना. हां. मग त्यांनी आईने फोन केला की ते असं असं इतक्यात येत आहे, तर तू जा यांना सांग, अनंताला सांग. मग हे गेले आणि मग ते तीर्थ वगैरे आणलं आणि ते देत होते. आणि मग विज्ञानंद तिथून परत आले आणि ते उतरले जळगावला. तर त्यांनी पाहिलं तर वर्षा तर इतकी बारीक झाली होती. मग ते परत मिरजेला गेले. आई म्हटलं का रे तू जाऊन आला? हो म्हणे, मैं आ गया. तर बोले क्या हो? बोले वर्षा माताजी का किसी प्रेम आहे म्हणे कोणावर तरी, हम्म. म्हणजे त्याच्यामुळे असं झालं आहे. आणि घरात असं हे नाही बा, त्यांचं कल्पना नाही तिची. कल्पना नाही. आणि आईला ते दिसत होतं, कारण तिचं ते ह्याचं. तर आई सारख्या म्हणायच्या तिला घेऊन ये, त्याला घेऊन ये मिरजेला, पटकन आण, कारण तिला सारखा त्रास व्हायला लागला तो. आणि ही बया म्हणायची की मला परीक्षा झाल्याशिवाय मी जाणार नाही, परीक्षा झाल्याशिवाय जाणार नाही. असं करत करत परीक्षा झाली त्याच दिवशी आणि आम्ही गेलो. गेल्याबरोबर आई वाटच बघत होत्या तिची. आलीस म्हटल्या. आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणे तू घरी जा म्हणे, तुझ्या घरी किती कामं पडले आहे आणि तू काय करते इथे राहून, मुलींचे लग्न करता नाही म्हणून मुली अशा बाहेर प्रेम करतात, असं कसं करतात. मला कसं तरी झालं की बाबा असं काय केलं या पोरीने. जाताना मी तर आईंचं शब्द, कशाला पाहिजे म्हणे रिझर्वेशन, जनरल डब्याने जायला पाहिजे म्हणे. मग मी निघाली. मग म्हटलं वर्षा आई तू काळजी करू नको, माझं कोणावरही प्रेम नाही. हम्म. हां, माझं कोणावरही प्रेम नाही. मग आईला तिला सोडून आले मी आईंजवळ. मग ती आईंच्या खोलीत राहायची. तिला शुद्ध नसायची, आईने सेवेला ठेवून घेतलं होतं तिला. ती शुद्ध नसायची, ती आईच्याच खोलीत झोपलेली असे. पोपट होता बघा तेव्हा. हो, पोपट एक आलेला. पोपट एक होता. हां. मग आई जेव्हा सकाळी फिरायला जायच्या आणि तर पोपटाला सांगायचं हिच्याकडे लक्ष ठेव, हिला त्रास होऊ नये, हे चिमण्याचा वगैरे, तर काळजी घे असं. तो पोपटाचा चारी वाजून फिरायचा तिच्या. हो. मग 5-6 दिवस झाले. मग तिला ताप भरला. ताप भरल्यावर मग तिला ॲडमिट केलं करमरांकडे. करमरकर हो. डॉक्टरांच्या. आणि मला फोन आला की तिला ॲडमिट केलं आहे, कोणतरी बाईच आली पाहिजे, तिच्यावर कोणतरी पाहिजे, सध्या साधक आहेत तिच्याजवळ. मग मी परत तशीच जनरलनं आले 5-6 दिवसात लगेच आले ना. जा म्हणे, आई वाटच बघत आहेत. आईने दोरा दिला माझ्याजवळ, ओम आणि दोरा, हा तिच्या गळ्यात घाल म्हणे, करमरकरांच्या हॉस्पिटलमध्ये हां, जाऊन. तिच्या गळ्यात घाल म्हणे. मग तो मी घातला. 4 दिवस राहिली ती. डॉक्टरांनी मग सुट्टी दिली. तर मग सत्यबाईला म्हटल्या की तुम्हाला सेवा पाहिजे का म्हणे तथ्यताई बाई. म्हणे हो.
माझा साधक दवाखान्यात आहे म्हणे, त्याला घेऊन या. बरं. मग आई वाटच बघत होत्या 9 वाजेपासून. 11 वाजले आणि तेवढ्यात त्या गोळ्यांमुळे तिला त्रास व्हायला लागला, अडचण झाली तिची. मग असं दुरूनच बोलत, मी इथे 8:30-9 वाजेची बसली आहे आणि तू एवढ्या दुरून उभी आहे, जवळ आहे. बरं. ती म्हटलं आई असं असू दे, बस इथे. आणि ते आता कॉम्प्युटरची खोली आहे ना, तिथं सोय करायची तुमच्या राहण्याची. हां, इथे कर. हम्म. आणि 4थ्या दिवशी डोक्यावर पाणी घेतलं का वरती. बरं. 4थ्या दिवशी मग आई वरती गेली, दार लावून घेतलं, ध्यानाला बसवलं. तो आत्मा होता. बरं. मग त्याला विचारलं, तू का त्याच्या ह्याच्यात का? तर मग त्यांनीच सांगितलं की बाबा माझं स्वप्न अपुरं राहिलं, माझा मुलगा त्याच्यात गेला, त्याच्यामुळे मला सून यांनी मिळाली आणि मग ही दिसली मला. मग माझं मन याच्यावर हे झालं, मोहिचं. मला सर्व कळत आहे म्हणे की माझ्यामुळे असं होतं. ती निघायची, मग परत यायची ती. आई म्हणे तू जातेस की नाही? ती म्हणे नाही, तिला घेऊन तरी जाईल, नाही तर तिच्याजवळच राहील. बापरे. म्हणजे तू जातोस की नाही? हं. तिला तो आत्म्याला हां, म्हणाला. तिला तरी घेऊन जाईल म्हणे, नाही तर तिच्याजवळच राहील. हां. आईने तिला बांधली मंत्राने. हम्म. ती बाई होती का पुरुष हो, होती? बाई होती ती. बाई होती. मग म्हणे नाही आई मी जाते. मग म्हणे काय करायचं तुझं, सांग तुझी इच्छा काय? तर मग म्हणे रामायण वाचून घ्यायची. बरं. हं. हां, मग घरी आलो आम्ही, रामायण वाचायला घेतलं ब्राह्मणाला वगैरे, आणि मारुतीचं आसन टाकलं. हम्म. 3ऱ्या-4थ्या दिवशीच पांढरे कपडे घातलेला, टोपी, धोतर, असा मनुष्य, छत्री आला आणि क्वार्टर बसला. डायरेक्टच आला, क्वार्टर बसला. त्याने ऐकलं तर ब्राह्मण. आता मी म्हटलं कोणतरी आलाय म्हणून मी चहा पाण्याला गेले. हे जळगावच्या घरी झालं? हो, जळगावच्या घरी. तर म्हणते माझ्या मागे आला. आता बाहेरचा मनुष्य माझ्या मागेच आला. तर म्हटलं तुम्ही काय ते आले? म्हटलं मी स्वयंपाकले, मी तुम्हाला चहा आणते. नाही नाही म्हणे ताई, हे ब्राह्मण वाचतोय ना, ते बरोबर नाही वाचत. म्हटलं अहो माझे सद्गुरूंनी सांगितलं आहे. म्हटलं माझे सद्गुरू बघून घेतील ना, तुम्ही बसा. म्हटलं मी तुम्हाला चहा पाणी देते. म्हटलं तुम्हाला दूध घ्यायचं आहे का? नाही म्हणे ताई, तुम्ही ते तिला बांधून टाकलं, तोंड घेऊन गप्प म्हणे तिचं. म्हटलं अहो तुम्ही कशाला हे करतात? मी त्या चुकवायची मी ह्या खोलीतून त्या, तर माझ्या मागे मागे परत असं घेऊन तसंच चाला मागे. म्हटलं काय करायचं बाबा? म्हटलं तुम्ही बसा. म्हटलं तुम्हाला मी चहा पाणी देते, तुम्ही बाकी बोलू नका, माझे सद्गुरू बघून घेतील म्हटलं याच्यातलं. मग ते त्यांना चहा पाणी दिलं आणि ते 2-3 घरं गेलेत सोडून, ते दिसलेच नाही. बापरे. मग ते कोण होते? हनुमान. हो, हनुमान साक्षात घरी येऊन गेले. साक्षात त्यांचे हे ठेवलं होतं ना, आसन. आसन ठेवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर वर्षाचा त्रास. हो, ती गेली ना. मग तिला पुण्य आईने हे दिलं, पुण्य पुढे दिलं, गती दिली. पुण्य दिलं आईने ते. आणि वर्षा त्या त्रासातून मुक्त झाली. हो. फारच चित्त थरारक असा अनुभव आहे. आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे येत आहोत. मला पण त्याच्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सीमाताई आणि तुमची जोडी होती, तुम्ही मैत्रिणी होत्या. सीमाताईंचं ध्यान खूप चांगलं लागतं हो. आणि तुमचं लागत नाही. नाही, तुम्ही कधी आईंजवळ बोललात? रोजच म्हणायचे ना मी. मग आई काय म्हणायच्या? हां, आई त्या बाबतीत बोलतच नव्हत्या ना माझ्याशी. भांडण, त्याच्यामुळेच तर भांडणं व्हायची की मला दिसत नाही काय नाही. आई म्हणायच्या की अगं पूर्वपुण्य असतं, हं. हे असताना तू जर ध्यानाला बसली तर मग माझी सेवा कोण करेल? वा. म्हणजे सेवेच्या माध्यमातून आई तुमचं ध्यान करत. हो, मी एकदा उलट हे पण म्हटलं होतं. आज सवरी होती तर तिला म्हटलं तुझ्या आईला सांग मी खाते ना झोपते, माझ्या काय भूतगीते लागले क्या? मग तिने सांगितलं की आई अंजू मावशी असून, अगं तिला काही भूतगीते लागणार नाही, तिच्या मागे नाथ आहे. वा, फारच छान. सुंदर. आणि एक शेवटचा प्रसंग जो मला माहिती तो तुम्ही सांगा, की एकदा आई काहीतरी आल्या होत्या आणि तुम्ही ट्रेनमधनं खाली उतरताना तुम्ही
खाली झोपला होतात आणि आई तुमच्या पाठीवरनं असं काय काय घडलं होतं का असं? नाही, त्याच्या आधी एकदा असंच घडलं होतं दीपनगरात. ते दुसरं घडलं. दीपनगरला आम्ही गेलो होतो माझ्या भावाकडे. भुसावळजवळ. दीपनगर, हां, भुसाल. तर आईंना भेटायला गेलो तर आई म्हटल्या की अगं तुम्ही येणार आहेस ना, मग या गाडीत माझ्या. तर आम्ही म्हटलं हो. आणि जाधव काका मावशी पण होत्या. आम्ही त्यांना सांगितलं की आईंनी आम्हाला सांगितलं आहे. तर ते लगेच गेले की आई तुम्ही त्यांना पण सांगितलं आम्हाला. मी त्यांना कुठे सांगितलं? हम्म, आई म्हटलं मी त्यांना कुठे सांगितलं? हम्म, हम्म. काही सांगतात म्हणे त्या. मग काय करायचं सीमा, मग दुसरी गाडी होती, मग आम्ही दुसऱ्या गाडीत बसलो आणि गेलो मग. आणि तिथे उतरताना ते उंच होतं. हम्म, उंच असल्यामुळे आईला पाय खाली टाकता येत नव्हतं. हम्म. स्टूल आणा, स्टूल आणा, स्टूल आणा. आता माझ्या काही डोक्यात नव्हतं. मी उतरली आणि फटकन मांडी मारून बसले आणि असा हात दिला. हम्म, हम्म. आई तशा उतरल्या, मांडीवर पाय ठेवला पाय ठेवला. आणि खाली उतरला. क्या बात आहे. आणि तो दुसरा प्रसंग? तर दुसरा म्हणजे नाला होता तिथे आणि आई जात होत्या. तर आईला तो हे नव्हता करता येत, वंडलता येत नाही. मग तिथे अशी झाली आणि आई त्या पाठवून गेली. तुमच्या पाठीवर हां, बसला. पाय देऊन मग तिकडे गेले. म्हणजे खरंच तुमच्या सेवेला नमस्कारच आता नमन करायला हवा. पाहिजे. आईने ते आमच्या डोक्यावर तेल लावून सोडलंय. अरे वा. मग दवईनी गेल्या ना, हां. मग आम्ही आईंना भेटायला गेलो रात्री संध्याकाळी. तर ही होती सविता हम्म. पाटील. अगं म्हणे पाहुणे आले आहेत, त्यांना चहा कर म्हणे. बर. तर मग ती खाली गेली. चहा खाली नको करू, इथंच कर. हम्म. आणि आई अशा बसलेल्या त्या आणि आम्ही असं बसलो होतो. चहा घेतला आणि त्या आईंचं पाय चोळत होत्या मग तेल लावून. आण ग म्हणे तेल. तेल लावलं, सीमाच्या डोक्यावर टाकलं, असं असं केलं. हां. आणि तेल माझ्या परत टाकलं, असं असं केलं. मामीच्या केलं, हां. असं आईंनी तेव्हा केलं होतं. वा. एवढं प्रेम एवढं आणि एवढी सेवा एवढे लाड. आणि हा सहवास आणि हा पण तरी एवढा कळत नव्हतं ना गुरूंचं. हम्म. नाही, तरी त्यात कळण्यासारखं काहीच नाही. म्हणजे गुरूंनी तुम्हाला जवळ घेतलंय की फारच मोठी भाग्य केवढा भोळा बाबडा भाव तुमचा. आणि खरंच तो नवल नाही की म्हणजे आईने तुम्हाला इतक्या जवळ घेतलं. तर आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता आई जर तुम्हाला पुन्हा देहात भेटल्या अरे वा, तर काय म्हण? बघ इतका आनंद होईल. तेच तर वाट बघतोय आम्ही की कधी निरोप येतो की आई आली आहे म्हणून. कशा भांडाल आईंशी? हा? कशा भांडाल आता आईंशी? ते प्रसंग ठरवेल. तो प्रसंग ठरवेल तेव्हाचा आणि आताचा. आईंच्या सहवासातला सगळ्यात आवडता क्षण कुठला जो तुमच्या डोक्यात आहे आता की ते आठवतं की हाय मला कायम माझ्या डोळ्यात आहे, माझ्या काळजात आहे? आईंचं म्हणजे आईने खोलीत कधी बसल्या जवळ काय घेतलंय? हां. जवळ तर भाऊ कायम घेत होत्या हो. हां. नाही नाही, ती सांगते काहीतरी. हा, जवळ तर कायम घेत होत्या, कुशीतच घेत होत्या ना. हां. तो क्षण म्हणजे आई बसलेला असायच्या, हम्म, हम्म. तो कायम आठवतो आम्हाला इकडे ये. इकडे. इकडे. आणि आईंनी आम्हाला हळदी कुंकू ओटी भरल्याशिवाय कधी पाठवलं नाही. वा. आईंच्या माहेरी तुम्ही यायच्या आणि हम्म. आईंनी तो तसंच- क्षण मात्र कायम. अजून बी मी म्हणते, आता तरी हाक मारते का मला, असं करते का आता? बसली पलंगावर नुसतं म्हणतं खरं अंजू ये, अजून बी म्हणते मी. खोलीत गेल्यावर हो. आईंच्या. हम्म. बाहेरूनच म्हणते की असं म्हणते का मला. खरंच आहे. खरंच तुमच्या सलाम आहे. सेवेला खरंच सलाम आहे. तुमचं आणि आईंची कुठली शिकवण तुम्हाला अधिक आवडते? काय शिकवलं आईंनी? आईंनी आम्हाला म्हणजे कसं वागायचं, कसं राहायचं. हां. आळदांड होतो आम्ही, हां. अक्षरशः पदर कसा घ्यायचा, हां. कोणाबरोबर कसं वागायचं, नमस्कार कसा करायचा, सर्व शिकवण होते आम्हाला. इथपासून घडवलं आईंनी. हो, आम्हाला याच्यापासून घडवलं. आत्ता एक प्रश्न आठवला मला, जाता जाता तो पण विचारतो तुम्हाला. आईने तुम्हाला कधीतरी संन्यास घेते का असं विचारलं होतं? हो, म्हणजे आईंनी एकदा कागद काढून दे, 5-6 कागद होते, ते काढून दिले. अगं हे वाच, हे संन्यासीचे कागद आहे.
मी म्हटलं हे मला का दिलं वाचायला, मला का वाचायला दिले. हम्म. तर मी ते वाचले. आता म्हटलं ना म्हणून वाचले. वाचले का तू? हो वाचले. आणि तेवढ्यात दुपारी सांगलीच्या बाया आल्या आणि त्या बसल्या. अंजू इकडे. मी आले बसले. म्हणे काय लोक असतात संन्यास मागतात पण त्या अंगावर दागिने असतात, त्यांचं अजून पण हे जात नाही, आसक्ती जात नाही. हां आसक्ती जात नाही आणि ते संन्यास मागतात. तू घेते का संन्यास? असं आईने तुम्हाला हो. विचारलं? तू घेते का संन्यास? म्हटलं हो. परीक्षा? हम्म. हम्म. म्हटलं हो. तुला काय लाज नाही, पण हे संसार माझा मला सांभाळावा लागेल तुझा. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ह्या जन्मात आईने तुमच्याकडनं सेवा करून घेतली, पुढच्या जन्मात त्यांच्याकडून कदाचित तुम्हाला संन्यास मिळू शकतो किंवा आणखी काय घडू शकतं किंवा काही आणखी काही सांगता घडू येत नाही. शकतं. पण हे खूपच भाग्याचं आहे आणि हे आमचं भाग्य आहे की आम्ही तुम्हाला आज ऐकतो आम्ही आणि तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, त्याच्याबद्दल हरिओम. हरिओम. दर्शकांना आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हरिओम.